तर नव्या सरकार स्थापनेच्या घडामोडींना आता वेग आलेला दिसतो आहे। मुख्यमंत्री शिंदे 11 वाजता राज्यपालांकडे राजीनामा देणार आहेत। विद्यमान विधानसभेचा आज शेवटचा दिवस आहे। शिंदे मुख्यमंत्री पदाचा आज राजीनामा देतील। शिंदेंच्या सेनेचे कार्यकर्ते वर्षाबाहेर शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। कुणीही वर्षाबाहेर जमू नये, शिंदेंनी सगळ्या शिवसैनिकांना असं आवाहन केलेलं आहे। तर नव सरकार स्थापनेसाठीच्या घडामोडींना एकूणच वेग आलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज एकनाथ शिंदे हे राजीनामा देणार आहेत। मुख्यमंत्री शिंदे आज 11 वाजता राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करतील। तर मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या एक्सपोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण बघू। महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा आपलं सरकार स्थापन होणार आहे। माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचं, मुंबईमध्ये घेण्याचं आवाहन केलेलं आहे। तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे, मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये असं आवाहन मी करतो। पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये, शिंदे यांनी केलेलं आवाहन। समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय। तर एकनाथ शिंदे यांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना केलेलं हे आवाहन। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, एकूणच सगळ्या घडामोडींना वेग आल्याचं दिसतोय। सत्ता स्थापनेसाठीच्या या सगळ्या घडामोडी आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज एकनाथ शिंदे हे राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करतील। त्यानंतरची प्रक्रिया नेमकी कशी असेल? आज एकनाथ शिंदे राज्यपालांकडे आपला राजीनामा जो सुपूर्द करतील, कारण तांत्रिकदृष्ट्या नवीन विधानसभा अस्तित्वात येण्यासाठी जुनी विधानसभा जी आहे ती विसर्जित करावी लागते। विधानमंडळाचा सर्वोच्च नेता हा मुख्यमंत्री असतो। त्याच्या राजीनाम्यानंतर पूर्ण विधानसभा सरकार जे आहे ते बरखास्त होतं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजीनामा दिल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण असेल तो त्याच्या नेतृत्वाखाली राज्यपालांनी एक पत्र जाईल आणि त्या पत्रावरून सरकार स्थापन करण्याचा दावा केला जाईल। त्याच्यानंतर सरकार स्थापन केलं जाईल। ही प्रक्रिया असते। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज आहेत अशी जी आहे ती माहिती समोर यायला लागली आणि त्याच्यामुळे शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या संख्येने वर्षासमोर जमणार अशी माहिती मिळाली। आज एक्सपोस्टवरनं मुख्यमंत्र्यांनी या शिवसैनिकांना न जमण्याचं तिथे आवाहन केलेलं आहे। म्हणजेच कुठेतरी अनेक गोष्टी पडद्यामागे घडतायत, विलंब होतोय, मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला जात नाही। भाजपा आपल्या जागेवरती ठाम आहे, तर एकनाथ शिंदे सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहेत असं समजतंय। अगदी, त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे हे नाराज आहेत अशी माहिती पुढे येते। धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता कशा घडामोडी पुढच्या काही तासांमध्ये घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। आज मुख्यमंत्री शिंदे हे सकाळी 11 वाजता आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करणार आहेत। आणि थेट जाऊयात वर्षा निवासस्थानी। वर्षा निवासस्थानाच्या बाहेरून प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांनी वर्षाबाहेर कार्यकर्त्यांनी जमू नये, शिवसैनिकांनी जमू नये असं आवाहन केलेलं आहे। वर्षा निवासस्थानी नेमकं काय चित्र आहे, बाहेर काय दिसतंय? गुरु, आपण जर पाहिलं तर सध्या मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वर्षा या निवासस्थानी जे आहे ते खलबत होणार असं म्हटलं जाते, कारण की अनेक कार्यकर्ते जे आहेत त्यांनी वर्षा या निवासस्थानी एकत्र येण्याचं आव्हान जे आहे ते समाज माध्यमांवर केलेलं पाहायला मिळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहावे असं आव्हान जे आहे ते कार्यकर्त्यांकडून आणि काही नेते मंडळींकडून करण्यात आलं होतं। मात्र त्यावर एकनाथ शिंदे यांनी जे आहे ते कोणीही वर्षा या निवासस्थानी किंवा इतर ठिकाणी कुठेही जमू नये असं जे आहे ते त्यांच्या एक्सपोस्टच्या माध्यमातून आव्हान जे आहे ते शिवसैनिकांना केलेलं आपल्याला पाहायला मिळते। महायुतीचं सरकार आहे, एकत्रित लढलो, एकत्रितच सरकारमध्ये राहू, भक्कम असं हे सरकार जे आहे ते असणार आहे। त्यामुळे कोणीही एकत्र येऊ नये, माझ्यावर जे प्रेम आहे त्याबद्दल मी सर्वांचाच ऋणी आहे असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पदाचा सुद्धा 11 वाजता राज्यपालांकडे राजीनामा हा सुपूर्द करणार आहे। आज जी आहे 26 तारीख, आज विधानसभा जी आहे
ती जी आहे ती संपते आहे, त्याचा कार्यकाळ जो आहे तो संपतोय। त्यामुळे नवं सरकार येण्याआधी जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचा पदभार जो आहे तो संपतोय, त्यांचा कार्यकाळ संपतोय म्हणून राजीनामा जे आहेत ते आज देणार आहे। त्यामुळे नवीन सरकार येईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात जे आहे ते पदभार जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्याकडेच असणार आहे। मात्र या सगळ्यात आता नवीन मुख्यमंत्री कोण आहेत आणि त्यांचा शपथविधी या सगळ्याहून सध्या आपण ज्या राजकीय वर्तुळातल्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतात आणि अशातच नाराजी नाट्य सुद्धा कुठेतरी असल्याचं जे आहे ते एकंदरीत चित्र हे आपल्याला पाहायला मिळतं आणि अशातच कुठेही महायुतीमध्ये याची ठिणगी पडू नये यासाठी जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आलेले, कोणीही वर्षा या निवासस्थानी किंवा इतरत्र कुठेही जमू नये, कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा पाठिंब्यासाठी काहीही गोष्टी ज्या आहेत त्या करू नये असं आव्हान जे आहे ते एकनाथ शिंदे यांनी केलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर 11 वाजता मुख्यमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देतील आणि त्यानंतर नवं सरकार येईपर्यंत जे आहे तो पदभार काही काळापुरता त्यांच्याकडे राहील। मात्र नवीन मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। गुरु अगदी धनंजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।